बऱ्याचदा संडास बाथरूमच्या वर आता जे आहेत ना ते जागा केलेली जाते की जिथं आपण सामान ठेवू, म्हणजे अडगडीचं सामान ठेवण्यासाठी जागा केलेली असते. पण ती जागा जी आहे आपण त्याच्यामध्ये भंगार वगैरे काही म्हणजे नको त्या गोष्टी तिथे भरून ठेवतो. जर तुमच्याही सोबत असं होत असेल किंवा तुम्हीही ह्या गोष्टी केलेल्या असतील की नको ते भंगार तुम्ही संडास बाथरूमच्यावर कोंबून ठेवलेलं असेल तर ते लागलीच काढा. आणि ज्यांच्या घरामध्ये ह्या गोष्टी असतील ना, ज्यांनी असं काही भरून ठेवलेलं असेल ना, मी गॅरंटीने सांगते विचारा, तुमच्या मुलांना जवळ घ्या, मुलांच्या मनातलं जाणून घ्या की तुमच्या मुलांच्या मनामध्ये सुसाईडचे थॉट्स येत असतील, त्यांचं मन म्हणजे असं डिस्टर्ब राहत असेल, निगेटिव्ह थॉट्स त्यांच्या मनामध्ये येत असतील, निगेटिव्ह गोष्टी त्यांच्या मनामध्ये होत असतील. बघा, ह्या गोष्टी सोप्या नसतात. ह्या गोष्टी जर तुम्हाला उगाच काही वाटत असतील तर हे आमचे अनुभव आहेत, हे आमच्या क्लायंट्सचे अनुभव आहेत. कारण मी जर तुम्हाला गॅरंटीने सांगते किंवा आता तुमची मुलं लहान असतील म्हणून तुम्हाला असं वाटत असेल की नाही असं काही नाही आहे, आता ह्या वयामध्ये लहान मुलांच्या मनात काही नाही, पण जर तीच गोष्ट तुम्ही कंटिन्यू ठेवली तर कधी ना कधी तरी तुमची मुलं मोठे होणार आहेत. कधी ना कधी तरी तुमच्यासोबत ह्या गोष्टी घडतील म्हणजे घडतील. घटना घडून गेली मग तुम्ही नंतर सगळं सावरासावर कराल, असं करू नका. त्याच्या अगोदर कुठलाही उपाय करा. म्हणजे आजार झाल्यावर दुखणं लागल्यानंतर उपाय करण्यापेक्षा त्याच्या अगोदरच आपण कसं स्वस्थ राहता येईल याचा विचार करा. पटकन तिथला जर काही भंगार असेल, काही घाण असेल, वेस्टेज असेल, ती पटकन काढून बाहेर फेका. कारण कुठल्याही गोष्टी सांभाळून ठेवायच्या नसतात. तुम्हाला काय माहिती कुठल्या वस्तूमध्ये किती निगेटिव्ह एनर्जी आहे, किती निगेटिव्ह झालेली ही वस्तू. प्रत्येक गोष्ट निगेटिव्ह होत असते. काही काळानंतर प्रत्येक वस्तू एक्सपायर होते, तसंच काही काळानंतर प्रत्येक वस्तू ही निगेटिव्ह होत असते. सो जर तुम्हाला तुमच्या मुलांची काळजी असेल, विशेषतः मॉम्ससाठी सांगते, ज्याही काही आई असतील त्यांनी ही खबरदारी नक्कीच घ्यायची आहे. संडास बाथरूमच्या वर ठेवायचं असेल तर खूप महत्त्वाची आणि चांगल्या वस्तू ठेवा, तेही चांगल्या पद्धतीने. कुठलेही भंगार कोंबू नका. सो प्लीज व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. जय गजानन.